आता आपल्या समोर येते, स्वागत करूया उर्मिला धनगर. पुन्हा एकदा मस्त झालं. प्रत्येक गाणं झालं की मला सुलोचनाबाई काय म्हणतात माहितीये का, ह्यांच्यातनं कसं निवडणार आपण एक. मी म्हटलं ते मायबाप रसिक बसलेत ना घरी, ते बघतील म्हणून. खरंच सगळेच इतके छान गात आहेत. तर हे फार सुंदर गायलीस तू. ह्याचं एक्सप्रेशन फार अवघड आहे, कारण हे नुसतं विरहगीत नाहीये की तू मला सोडून गेलायस पण बघ तुला आठवण येईलच आणि तू तडफडशील माझ्यासाठी एक दिवस बघ. ह्याच्यात थोडा राग आहे, थोडा नाही पुष्कळ राग आहे खरं तर, आणि तरी प्रेम सुटलेलं नाहीये. असं ते फार विचित्र एक्सप्रेशन आहे. फार सुंदर लिहिलेलं, फार सुंदर कॉम्पोजिशन आहे. तर खूपच छान गायलीस. मला का कोणास ठाऊक सुधीर मोघेंच्या वाचलेल्या 4 ओळी आठवल्या. मी तुझ्या घराशी खरेच होतो आलो, मी तुझ्या घराशी खरेच होतो आलो, थबकलो जरासा तसाच मागे फिरलो, किती दूर पोचलो सर्व तोडूनी धागे, क्षण वळून पाहिले तुझा उंबरा मागे. तर काही काही वेळेला असं होतं की किती तोडून लांब गेलं तरी परत मागे वळून बघितल्यावर ती व्यक्तीच शेजारी उभी असते. असं फार सटल एक्सप्रेशन होतं. तो खूप छान गायलीस, मला खूप आवडलं. उर्मिला छानच गायले, प्रश्नच नाही. माझ्या वेळी मुबारक पण होती. पण एक गोष्ट प्रत्येक गाणाऱ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला बोललं तर आवडेल ना आवडेल, प्रत्येकाचं गाणं, मग तो कुणीही कसाही लहान मोठा कसाही कलाकार असू दे, पहिल्यांदा स्टेजवर पाय ठेवायच्या आधी यांना नमस्कार करा. कारण ते व्यवस्थित वाजवतात म्हणून तुम्ही चांगलं गाता, आणून ह्यांच्या कानावर चांगलं जाते. पण यांचा कुणीच विचार करत नाही, कुठलाच म्युझिक डायरेक्टर विचार करत नाही की आपलं जे गाणं जे अप्रतिम वाजलं जातं, कानावर येतं, ते यांच्यामुळे. फार छान गायली, प्रश्नच नाही. फार छान. परमेश्वर करो आपलं खूप नाव तुम्हा तिघांचं नाही, इतर ज्या मेहनत घेणारे आहेत कलाकार त्यांचं व्हावं. तुम्ही छान जेव्हा गाता तेव्हा समोरून आशीर्वाद तर मिळतातच. जेव्हा जेव्हा आपल्याकडे सिनियर्स येतात मान्यवर परीक्षक म्हणून, त्यांचे आशीर्वाद मिळतातच. पण आज किती गोड आशीर्वाद मिळत आहेत तुम्हाला. हां, तर हे खरंच तुम्ही कुठेतरी तुमच्या हृदयात तुम्ही साठवून ठेवणार आहात सगळं, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तुझ्या तिसऱ्या गाण्यासाठी आजच्या विश यू ऑल द बेस्ट.